एकदा नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? माझा आवाज क्लिअर आहे का? एकदा मला कमेंट करून सांगा सर्वांनी, जेणेकरून आपल्याला सेशन जे आहे ते सेशन त्या ठिकाणी लगेच स्टार्ट करता येईल. एकदा सर्वांनी मला कमेंट करून सांगा, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येत आहे का? आवाजाबद्दल सर्वांनी कमेंट करा. ओके, माझा आवाज त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर येतोय का? येत असेल तर मला कमेंट करून एकदा सांगा सर्वांनी, आवाज वगैरे सर्व क्लिअर आहे का? चला, ठरल्याप्रमाणे आपला या ठिकाणी लेक्चर सुरू होतं आहे. 5 वाजता आपला टायमिंग आहे आणि त्याप्रमाणे आवाज नाही येत सर, कोणाला आवाज येत नाही आहे? लवकर कमेंट करा, आवाज येतोय का? सर्वांच्या कमेंट्स येणं अपेक्षित आहेत. येस, ठीक आहे. हां, येतोय. चला ठीक आहे, आता येऊन जाईल. चला लवकर सर्वांनी कमेंट करा, आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? चला बघा, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये थोडंसं पुढं जायचं आहे. जे नवीन सदस्य या बॅचमध्ये जोडले गेले आहेत तर त्यांनी काय करा बघा, तुम्ही जर त्या व्हिडिओ नावाच्या ऑप्शनमध्ये गेले, ज्याला आपण कंटेंट म्हणतो बघा, त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर आता आपला जो विषय आहे बघा, सामाजिक शास्त्राबद्दल मी थोडक्यात तुम्हाला त्या ठिकाणी बोलतो. ठीक आहे, जे मुलं नवीन आहेत किंवा जे सदस्य आज प्रथमतः या ठिकाणी जोडले गेलेत, सगळ्यांसाठी काही सूचना आहेत. त्या सूचना काय करा बघा, त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा. ठीक आहे, चला आता पहिला मुद्दा जर आपण बघितलं बघा, जे काही नवीन सदस्य आज त्या ठिकाणी जोडले गेले तर त्यांच्यासाठी एक सूचना अशी आहे की कंटेंटमध्ये ऑलरेडी सामाजिक शास्त्रामधला तुमचा पहिला जो विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे बघा, तो विषय लक्षात ठेव, चला इतिहास आहे किंवा ज्याला आपण सामाजिक शास्त्र म्हणतो बघा. ठीक आहे, सामाजिक शास्त्रामधला हा इतिहासापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि इतिहासातलं जवळजवळ पहिलं जे लेक्चर आहे हे पहिलं लेक्चर ऑलरेडी आपल्या या ठिकाणी झालेलं आहे. तसं त्याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी त्या बॅचमध्ये मी किंवा त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, चला आता काय करा बघा, प्रत्येकाने त्या कंटेंट नावाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी काय करायचं बघा, झालेलं जे लेक्चर आहे, एक लेक्चर फक्त झालं आपलं, ते लेक्चर त्या ठिकाणी काय करा बघा, ते पाहून घ्या. ओके, आता इतिहासामध्ये तसा जनरली जर आपण बघितलं बघा, तर इतिहासाबद्दलची एक जनरल माहिती मी तुम्हाला पाठीमागे सांगितली होती आणि जनरल माहिती या ठिकाणी झाल्यानंतर आपण इतिहासामधलं तुमचं पहिलं जे प्रकरण आहे बघा, त्या प्रकरणाला आपण या ठिकाणी स्टार्ट केलं होतं आणि त्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवायचं बघा, युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये काय बघा या ठिकाणी झालेलं आगमन. म्हणजे युरोपियन कंपन्या ज्या आहेत त्यांचं भारतामध्ये आगमन कसं झालं, आपण त्याच्याबद्दल त्या ठिकाणी पाठीमागं सविस्तर बोललेलो आहोत. त्यानंतर बघा थोडक्यात आपण सरळ असं म्हणू शकतो बघा की ज्या क्रमाने ह्या युरोपियन कंपन्या आपल्या भारतामध्ये आल्या तो क्रम आपण त्या ठिकाणी पाहिला होता. मग भारतामध्ये येणारी पहिली जर युरोपियन कंपनी कोणती असेल तर त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवायचं बघा, ती आहे त्या ठिकाणी पोर्तुगीज. म्हणजे आपल्या प्रकरणाची जी हेडलाईन आहे ही हेडलाईन प्रथमतः लक्षात ठेवायचं, ती हेडलाईन आहे बघा, युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन. ठीक आहे, युरोपियन कंपन्यांचे भारतामध्ये आगमन ही आपल्या त्या ठिकाणी काय बघा प्रकरणाचं टायटल आहे. ओके, हे तुमचं इतिहासामधलं पहिलं प्रकरण आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण तुमचा एक एक इतिहास या ठिकाणी पाहणार आहोत, पण सुरुवात आपण केलेली बघा आधुनिक भारताच्या इतिहासापासून. त्यानंतर मी तुमचा प्राचीन इतिहास पण घेणार आहे, आधुनिक इतिहास पण घेणार आहे आणि एक्झाम ओरिएंटेड काही समाजसुधारक आहेत बघा, त्याच्याबद्दल पण आपण त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल पण या बॅचमध्ये बोलणार आहे मी तुम्हाला. इतिहास विषय तुमचा संपला की नंतर आपण भूगोलकडे जाऊया. म्हणजे डायरेक्ट ॲट अ टाईम मला सामाजिक शास्त्रामधले सगळे विषय तुमचे या ठिकाणी म्हणजे रेग्युलर त्या ठिकाणी ते घेता येणार नाही येतं. आपण एक एक विषय पहिला काय करू बघा, संपूया. म्हणजे तुम्हाला पण त्या ठिकाणी अभ्यास करायला सोपं जाईल आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत बघा ह्या तुमच्यासाठी पण त्या ठिकाणी सुटेबल होऊन जातील. ओके, चला आता एक 2 मिनटं माझ्या बोलण्याकडं प्रत्येकाने लक्ष द्या, काय सांगतोय. पहिलंच लेक्चर आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आणि पहिल्याच लेक्चरमध्ये प्रथमतः आपल्याला बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या बेसिक गोष्टीबद्दल आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, आता पहिला एक भाग लक्षात ठेवायचा बघा, आपण जर पाहिलं तर इथं मी तुम्हाला माझ्या विषयाबद्दल बोलतो, जे माझे विषय आहेत बघा सामाजिक शास्त्र. ओके, आणि या ठिकाणी जर आपण बघितलं बघा तर परिसर अभ्यास हा त्या ठिकाणी तुमचा माझ्याकडं टोटली असणार आहे. आता पहिला एक भाग लक्षात ठेवायचा बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत असं आहे की सर मग पुस्तकांचं काय, म्हणजे आम्ही रेफरन्स बुक त्या ठिकाणी कोणते वापरायला पाहिजे.
बोलतो मी त्याबद्दलही सविस्तर तुम्हाला बोलेल, काहीच काळजी करू नका. मी सगळं तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी सांगणार आहे, सगळ्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि माझे जे काही जे टाइमटेबल वगैरे आहे बघा, याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनच्या त्या अनाउन्समेंटमध्ये ते येणारच आहे. पण त्याच्याबरोबर तुम्हाला प्रत्येकाला काय करायचं आहे, एक टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवत चला. त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे बघा हिस्ट्री बाय अमोल सर. काय बोललो मी? हिस्ट्री बाय अमोल सर हे त्या ठिकाणी माझं टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल काय करा बघा, प्रत्येकाने जॉईन करून ठेवा, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला आपल्या बॅचबद्दल किंवा आपल्या क्लासेसच्या टाईमटेबलबद्दल सर्व माहिती या टेलिग्राम चॅनलवरती पण त्या ठिकाणी आपण रोज अपलोड करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये हे टेलिग्राम चॅनल असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी प्ले स्टोअरला जायचं आहे आणि प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी टेलिग्राम नावाचं एक ॲप असतं बघा. काय बोललो मी? टेलिग्राम नावाचं एक ॲप आहे. ते ॲप पहिले इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये सर्च करा हिस्ट्री बाय अमोल सर, येऊन जाईल तुम्हाला सगळं, ठीक आहे. चला, पुस्तकाबद्दल बोलेल, काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे, सगळं सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. सायन्सबद्दल पण मी बोलणार आहे, फक्त थोडासा संयम ठेवत चला. ओके, चला आता आपण थोडक्यात काय करू बघा, पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. थोडंसं मी तुम्हाला फॉर्मॅटबद्दल बोलतो आणि लगेच माझ्या मी मुख्य कंटेंटला या ठिकाणी सुरुवात करून देईल बघा. आता येणारा पुढचा जो शनिवार आहे, म्हणजे सोमवार ते शुक्रवार, हे आपले टोटली काय असतील बघा, त्या ठिकाणी लेक्चर असतील. म्हणजे मंडे टू फ्रायडे जर आपण बघितलं बघा, तर हे तुमचे पूर्णपणे काय या ठिकाणी लेक्चर असणार आहेत, मंडे टू फ्रायडे. आता ह्या लेक्चरमध्ये पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला, सरळ सरळ इथं शनिवारी कोणत्याही शिक्षकाचं लेक्चर नसतं बघा. शनिवार आणि रविवार लेक्चर नसतं बोललो मी. म्हणजे शनिवारी डबल कोणी मेसेज करू नका सर आज लेक्चर आहे का नाही आहे, तर शनिवारी आपला तास नाही आहे. त्याचं कारण लक्षात ठेवा. चला, दिवसभरामध्ये तुमच्या या ठिकाणी 6 तास लेक्चर घेतोय आपण. किती? 6 तास. आणि 6 तास लेक्चर घेणारा महाराष्ट्रातला पहिला क्लास आहे आपला. त्यामुळं शनिवारी 100% ऑफ असणार आहे. परंतु आता फक्त एवढ्या शनिवारी, म्हणजे जो पुढचा असेल तो, त्याच्या पुढच्या शनिवारी, कारण की आता ह्या शनिवारपर्यंत आपला सिलेबस तिथपर्यंत पूर्ण होत नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला एक कमेंटमेंट दिली ती बघा, केली होती की प्रत्येक शनिवारी आपल्या त्या ठिकाणी सराव पेपर असणार आहे. पण आता ह्या शनिवारपर्यंत आपला सिलेबस होत नाही आहे तिथपर्यंतचा. त्यामुळे ह्या शनिवारी आपले सराव पेपर नाही आहेत. आपले सराव पेपर होतील पुढच्या शनिवारच्या नंतर. म्हणजे तिथून पुढे तुमचा सिलेबस त्या ठिकाणी ॲक्च्युली पहिला पेपर तुमचा जो मला घ्यायचा आहे, कमीत कमी 70 ते 80 मार्काचा तरी तो झालं पाहिजे बघा, ठीक आहे. त्यामुळे पुढच्या शनिवारच्या नंतर आपल्या त्या ठिकाणी पेपर सुरू होतील, काही काळजी करू नका. दुसरा मुद्दा असा आहे, थोडासा एक वेगळ्या विषयाबद्दल बोलतो आज मी आणि लगेच आपण आपला मुख्य कंटेंट सुरू करूया. बघा, आता हे मंडे टू काय करा बघा, फ्रायडे सर्वांनी थोडक्यात ह्याबद्दल लक्षात ठेवा. शनिवारी तुमचा त्या ठिकाणी पेपर असणार आहे, परंतु ह्या शनिवारी पेपर होणार नाही. पेपर होईल तुमचा पुढच्या त्या ठिकाणी शनिवारी. आता दुसरा मुद्दा असा आहे बघा, अजून एक मुद्दा लक्षात ठेवा. चला, तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे, माझ्याशी तुमचं बोलणं झालेलं आहे. परंतु झालंय काय बघा, एक थोडंसं लक्षात ठेवा. चला, मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक वाक्य बोलतो. मी दिवसभरामध्ये मिनिमम एक 10 ते 12 तास लेक्चर आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी कमीत कमी ह्या फोनवरती नाही जरी म्हटलं तर 200 ते 250 प्लस त्या ठिकाणी फोन येतात. किती बोलले? 200 ते 250 प्लस. प्रत्येक विद्यार्थ्यांचा फोन माझ्याकडनं रिसीव्ह करणं होत नाही आहे आणि कधी कधी आपण ज्याला म्हणूया थोडीशी चिडचिड होते बघा, साहजिक आहे, तुम्ही तेवढं समजून घेत चला. आता 12-12 तास 10-10 तास बोलून पुन्हा एवढे फोन अटेंड करणं तुम्ही साहजिक आहे. तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन जर विचार केला तर साहजिक आहे, ही मानसिकता टिकवणं साधी गोष्ट नाही आहे, पण तरी टिकवतो मी. आणि जरी चिडचिड झाली तर तेवढी गोष्टी तुम्ही समजून घेत चला. आता दुसरा एक मुद्दा असा आहे, जर तुम्हाला आपल्या बॅच संदर्भात काही अडचण असेल, काय बोलतो लक्षात ठेवा. चला, कुणाला काही अडचण आहे, एखादं लेक्चर त्या ठिकाणी अपलोड झालेलं नाही आहे किंवा एखादा काहीतरी वेगळा विषय आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, डायरेक्ट संपर्क करायचा आहे माझ्या नंबरवरती. नंबर तसा तुमच्याकडे आहे, पुन्हा रिपीट करतोय, 99 75 75 54 99. या नंबरवर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी मला संपर्क साधू शकता. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह करून ठेवा. अमोल सर या नावाने सेव्ह करा वाटलं तर, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. ओके, चला, ही झाली आता एक जनरल माहिती. आता मी तुम्हाला घेऊन जातो बघा आपल्या मुख्य कंटेंटकडे. पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला,
सध्याला मी या ठिकाणी तुमचं जे प्रकरण सुरू केलेलं आहे बघा, युरोपियन कंपन्यांचं भारतात आगमन, हे आपलं त्या ठिकाणी प्रकरण सुरू झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की ज्या क्रमाने ह्या एक एक युरोपियन कंपन्या आपल्या भारतामध्ये आलेल्या आहेत, त्यामध्ये पहिली कंपनी आपल्या भारतामध्ये आली बघा व्यापार करण्याच्या अनुषंगाने. त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा, चला, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. आता ही जी कंपनी आहे त्या कंपनीची भारतामध्ये या ठिकाणी स्थापना कधी झालेली बघा, 1498 मध्ये ही कंपनी या ठिकाणी भारतामध्ये आलेली आहे. जर आपण दुसरी कंपनी बघितली बघा, तर दुसरी कंपनी लक्षात ठेवा, चला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. इसवी सन 1600 मध्ये ही कंपनी त्या ठिकाणी भारतामध्ये आलेली आहे. तिसरी कंपनी आपण जर बघितलं तर ती आहे बघा डच ईस्ट इंडिया कंपनी 1602 मध्ये. त्यानंतर चौथी कंपनी आहे बघा डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी 1616 मध्ये. आणि पाचवी कंपनी एक लक्षात ठेवा, चला, ती आहे बघा या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी 1600 कधी बघा त्या ठिकाणी 64 मध्ये. आता आपल्याला काय करायचं बघा, एक एक कंपनीचा अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास करत असताना तुम्हाला मी आत्ताच सांगतो, मी तुम्हाला फक्त एक्झाम ओरिएंटेडच माहिती या ठिकाणी देणार आहे, कारण की जास्तही सविस्तर आपण त्याच्यामध्ये जाणार नाही येतं. ठीक आहे, जास्तही सविस्तर आपण जाणार नाहीत. सोनू सोनू असं काहीतरी नाव आहे तुमचं, त्याच्यामध्ये तुमचं नाव पूर्ण नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त सोनू दाखवत आहे. मला नंतर कॉल करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल बोलतो. ठीक आहे, सायन्सचा तुमचा इश्यू आहे. आपले विज्ञानचेही लेक्चर सुरू होतील इकडल्या बॅचमधले, 181 नंबरच्या बॅचमधले. थोडा वेट करा. ठीक आहे, आता मध्ये कोण डिस्टर्ब करू नका. आता आपण ह्या कंटेंटबद्दल बोलूया. तुमचे जर काही प्रश्न असतील तर माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, त्या नंबरवरती डायरेक्ट मला तुम्ही फोन करा. ठीक आहे, पण आता मध्ये बाकीचे कोणी कमेंट करू नका. चला, ह्या ज्या क्रमाने ह्या युरोपियन कंपन्या आपल्या भारतामध्ये आल्या बघा, आता आपण त्या ठिकाणी एक एक कंपन्यांच्या बद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. मग सुरुवात करू बघा आपण तुमच्या पहिल्या कंपनीला. ज्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा, चला, ती आहे बघा या ठिकाणी पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. कोणती बोललो मी? पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. आता काय करायचं बघा आपल्याला, पहिला तर भाग लक्षात ठेवा, चला, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या देशामधली आहे तो देश तुमचा क्लिअर पाहिजे. व्यापार करण्याच्या अनुषंगाने या कंपनीची भारतामध्ये स्थापना कधी झाली ते तुमचं क्लिअर पाहिजे बघा. आता कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चला, ह्या युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, व्यापार केला म्हणजे माल वगैरे खरेदी केला. आता मला सांगा, खरेदी केलेला माल जो आहे तो डायरेक्ट त्या ठिकाणी ते त्यांच्या देशामध्ये घेऊन जाऊ शकत नाही येतं. मग त्यासाठी काय केलं बघा, ह्या कंपन्यांनी भारतामध्ये तो माल स्टोअर करण्यासाठी एक ऑफिस सुरू केलं, एक कार्यालय सुरू केलं, ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये त्या कंपनीची वखार म्हणतो बघा. काय त्या ठिकाणी वखार, किंवा ज्याला तुम्ही वेगळ्या भाषेमध्ये त्या कंपनीची त्या ठिकाणी काय म्हणता बघा, वसाहत म्हणता. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता पोर्तुगीज कंपनीचा या ठिकाणी, आता कोणत्या पण कंपन्या असू द्या, पोर्तुगीज, ब्रिटिश, डच, डॅनिश, ह्या कंपन्यांचा अभ्यास करताना हे 3 पॉईंट तुमचे 100% कसे राहतील बघा, या ठिकाणी कॉमन असतील. मग आता पोर्तुगीज कंपनी जर कोणत्या देशामधली आहे तर तो देश लक्षात ठेवा, चला बघा, तो आहे त्या ठिकाणी पोर्तुगाल नावाचा देश. आणि भारतामध्ये व्यापार करण्याच्या अनुषंगाने वास्को द गामा हा त्या ठिकाणी प्रथमतः आलेला आहे. म्हणजे ह्या कंपनीची स्थापना त्या ठिकाणी कधी केली होती बघा, 1498 मध्ये यांनी ही कंपनी त्या ठिकाणी सुरू केली होती. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा, चला बघा, चला, ते व्यापार त्यांचा भारतामध्ये सुरू झाला. मग व्यापार सुरू झाल्यानंतर भारतामधून खरेदी केलेला जो माल आहे हे डायरेक्ट ते पोर्तुगालला घेऊन जाऊ शकत नाही येतं. मग त्यासाठी काय केलं बघा, त्यांनी भारतामध्ये एक त्यांचं ऑफिस सुरू केलं, ज्या ऑफिसला आपण वसाहत म्हणतोय. म्हणजे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली पहिली वसाहत जर कोणती असेल तर ती लक्षात ठेवा, चला, ती आहे बघा आत्ता सध्याच्या केरळ राज्यामधली या ठिकाणी कोचीन नावाची वसाहत आहे बघा. कोणती बोलले मी? कोचीन. आता चला, ठीक आहे, व्यापार सुरू झाला, त्यांची वसाहत त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि यानंतर काय केलं बघा, ह्या कंपनीनं, ह्या पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं बघा, त्यांचा भारतातील पहिला गव्हर्नर बोललोय मी. काय बोललो बघा? भारतातील पहिला गव्हर्नर म्हणून काय केलं बघा, एका व्यक्तीची नियुक्ती केली. त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, चला. आता हे नावं थोडेसे आपल्याला नवीन आहेत, परंतु आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे बघा. त्या व्यक्तीचं नाव आहे फ्रान्सिस डी अल्मेडा. काय बोललो मी तुम्हाला? फ्रान्सिस डी अल्मेडा. याची काय केलं बघा, ह्या कंपनीने 1505 मध्ये या ठिकाणी पोर्तुगीज कंपनीचा भारतातला पहिला गव्हर्नर म्हणून काय केलं बघा, त्या ठिकाणी नियुक्ती केली. आता थोडंसं या पुढं, मग आता ह्या अल्मेडाच्या कालखंडामध्ये नेमका भारतामध्ये ह्या कंपनीने काय काय केलं आपल्याला त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करायची आहे. माझा पहिला भाग लक्षात ठेवा बघा, मी तुम्हाला पाठीमागं थोडंसं बोललो होतो. जर तुम्ही भारताच्या ह्या किनारपट्टीचा जर विचार केला तर बघा, भारताच्या दक्षिणेकडं लक्षात ठेवा, चला, हिंदी महासागर आहे बघा. कोणता महासागर? त्या ठिकाणी हिंदी महासागर. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही भारताच्या जर पूर्वेकडे गेले बघा, तर भारताच्या पूर्वेकडं या ठिकाणी आहे तुमचा बंगालचा उपसागर. काय बोललो मी? बंगालचा उपसागर. ठीक आहे, आता लक्ष द्या.
त्यानंतर थोडंसं जर आपण पुढे गेलो बघा तर पहिला एक भाग लक्षात ठेवला, भारताची हा जो पश्चिम तट आहे, पश्चिम तट ज्याला आपण पश्चिम किनारा म्हणतो बघा, तर वास्तविकता एक माझा मुद्दा लक्षात ठेवला, हा जो आहे त्याला आत्ता आपण अरबी समुद्र म्हणतोय, परंतु अरबी समुद्राचं नाव हे मूळ नाव हे त्याचं अरबी समुद्र नाहीये, त्याला त्या ठिकाणी बोलल्या जायचं बघा हिंद समुद्र. काय बोलल्या जायचं त्या ठिकाणी? हिंद समुद्र. पण एक 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, त्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही पाठीमागे जाऊन चेक करू शकता की काय झालं बघा, की 1453 मध्ये पाठीमागची घटना आहे. 1400 काय बघा 53 मध्ये आपण जर बघितलं बघा, युरोप खंड आणि आशिया खंड, या ठिकाणी इथे युरोप खंड आहे आणि या भागामध्ये काय बघा आशिया खंड आहे. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आशिया खंडामध्ये भारत नावाचा देश आहे. इथं जर आपण युरोप खंडाबद्दल बोललो बघा, हे युरोपियन व्यापारी काय करायचे, या ठिकाणी जमिनी मार्गे यायचे बघा, कुठं आशिया खंडामध्ये म्हणजे भारतामध्ये व्यापार करायचे, माल खरेदी करायचे आणि घेऊन जायचे युरोपमध्ये. पण आता हा जो यांचा जो मार्ग आहे बघा, हा मार्ग त्या कालखंडामध्ये इथं एक साम्राज्य होतं, त्या साम्राज्याचं नाव लक्षात ठेवलं अरबी साम्राज्य, ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये रोमन साम्राज्य म्हणतो, त्यालाच आपण त्या ठिकाणी ॲटोमन साम्राज्य असं पण बोलू शकतो बघा. अरबी साम्राज्य, रोमन साम्राज्य किंवा ॲटोमन साम्राज्य. मग झालं काय बघा, या ठिकाणी आता हे युरोपियन व्यापारी यांच्या प्रदेशामधून जात आहे. मग ह्या अरबी लोकांनी काय केलं बघा, म्हणजे रोमन लोकांनी किंवा ॲटोमन लोकांनी 1453 मध्ये इथे एक शहर आहे, जे शहर आत्ता सध्याला तुर्कस्थानमध्ये आहे आणि त्या शहराचं नाव लक्षात ठेवलं इस्तंबूल नावाचं शहर आहे बघा. कोणतं बोललोय मी? इस्तंबूल. त्या कालखंडामध्ये त्या इस्तंबूल शहराचं नाव होतं बघा कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर. हे बंद करून टाकलं कुणी बघा, या अरबी व्यापाऱ्यांनी. मग आता युरोपियन लोकांचं काय झालं बघा, आशिया खंडाशी असणारा व्यापार त्या ठिकाणी बंद पडला. आता व्यापार बंद झाल्यामुळे काय झालं बघा, अरबी व्यापाऱ्यांनी इथं पूर्णपणे काय केलं बघा, आपलं वर्चस्व निर्माण केलं भारतामध्ये, विशेष करून त्या ठिकाणी किनारपट्टीच्या भागामध्ये. आणि मग या अरबी व्यापाऱ्यांनी काय केलं, पहिला तर भाग लक्षात ठेवला, भारताच्या तटवर्ती भागामध्ये सुरुवातीला त्यांचं साम्राज्य निर्माण केलं आणि साम्राज्य निर्माण करून त्यांनी पहिला भाग लक्षात ठेवला हिंद समुद्राचं नाव चेंज केलं आणि हिंद समुद्राचं नाव चेंज करून त्याला एक नाव दिलं बघा आणि ते नाव लक्षात ठेवलं अरबी समुद्र. अरबी समुद्र का? कारण की ते अरबी व्यापारी होते. लक्षात ठेवलं, ह्या अरबी व्यापाऱ्यांनी त्या समुद्राला काय नाव दिलं बघा, अरबी समुद्र असं नाव दिलेलं आहे. मग आता आपण चर्चा करतो या अल्मेडा बद्दल. मग या अल्मेडाने काय केलं बघा, 1505 मध्ये पहिला तर एक भाग लक्षात ठेवला, सरळ आपण जर बघितलं बघा, आता तुम्हाला मी सांगितलंय या भागामध्ये हे अरबी साम्राज्य आहे. ओके, अरबी साम्राज्य ज्याला आपण नाव दिलं मगाशी रोमन साम्राज्य. आणि जर तुम्ही भारताच्या या भागात गेले बघा तर लक्षात ठेवला इंडोनेशिया, काय बोललो मी, इंडोनेशिया, जावा असेल किंवा त्या ठिकाणी सुमात्रा, ही जी बेटं आहेत किंवा खाली त्या ठिकाणी श्रीलंका असेल, आता ही जी बेटं आहेत बघा ही भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आहेत. मग आता झालं काय बघा, हे अरबी व्यापारी काय करायचे, ज्यावेळेस या ठिकाणी 1498 मध्ये वास्को द गामा ह्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया केरळ राज्यामधल्या कालिकत बंदरामध्ये आला आणि कालिकत बंदरामध्ये आल्यानंतर पुढच्या भागामध्ये ह्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी काय केलं बघा, ही पश्चिम तटावरती बऱ्याचशा ठिकाणी आपले व्यापारी केंद्र सुरू केले. मग आता अरबी व्यापाऱ्यांची जहाजं काय करायची माहिती का, ह्या सरळ अरबी समुद्रामधनं ये जा करायचे, तिथून हिंदी महासागरामध्ये, तिथून बंगालच्या उपसागरामध्ये आणि नंतर त्या ठिकाणी इंडोनेशिया, जावा, सुमात्रा बेटामध्ये जायची बघा. मग आता पहिला भाग लक्षात ठेवला, आपल्याला या ठिकाणी हे माहीत असणं आवश्यक आहे की या अल्मेडाने काय केलं, या अरबी समुद्रामधनं या अरबी व्यापाऱ्यांची जी जहाजं इकडं जात आहे त्या जहाजावरती टॅक्स लावला बघा. काय केलं त्या ठिकाणी, टॅक्स लावला, ज्याला आपण कर लावला असं म्हणूया. पण त्यासाठी त्यांनी एक पॉलिसी राबवली आणि त्या पॉलिसीला नाव दिलं ब्ल्यू वॉटर पॉलिसी, ज्याला आपण मराठीमध्ये निळे पाणी धोरण म्हणूया. काय बोललो बघा, निळे पाणी धोरण. उद्या जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणजे नेमकं काय, म्हणजे निळे पाणी धोरण म्हणजे नेमकं काय, तर निळे पाणी धोरण म्हणजे लक्षात ठेवला, या ठिकाणी पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी किंवा पोर्तुगीजांनी अरबी समुद्रामधून ये जा करणाऱ्या जहाजावर जो टॅक्स लावला त्याला आपण म्हणतो बघा निळे पाणी धोरण. आणि तो कुणी लावलाय, तर तो लावला बघा त्या ठिकाणी सरळ या फ्रान्सिस डी अल्मेडा याने. म्हणजे अल्मेडाची पहिली घटना तुमच्या लक्षात आली. आता दुसरा मुद्दा काय केलं बघा या अल्मेडाने, या ठिकाणी सुरुवातीला जर मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की हे जे अरबी व्यापारी आहेत तर त्यांनी काय केलं बघा, ह्या हिंदी महासागराचं नाव किंवा अरबी समुद्राचं नाव त्या ठिकाणी बदललं होतं. सुरुवातीला नाव काय होतं, हिंद समुद्र, मग त्यांनी अरबी समुद्र केलं. मग त्या अल्मेडाने काय केलं, हे नाव त्या ठिकाणी चेंज करून टाकलं बघा. त्यांनी अरबी समुद्रच नाव बदललं आणि त्या अरबी समुद्राला एक नाव दिलं आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवलं पोर्तुगीज समुद्र.
काय बोललो बघा त्या ठिकाणी, पोर्तुगीज समुद्र. आपल्या शिक्षक भरतीमध्ये अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात की अरबी समुद्राचे नाव बदलून पोर्तुगीज समुद्र हे नाव त्या ठिकाणी या अरबी समुद्राला कोणी दिले. तर पहिला तर मुद्दा लक्षात ठेवा, ते कोणी दिले बघा, पोर्तुगीजांनी. आणि कोणत्या गव्हर्नरनी दिले, तर आपला आन्सर पाहिजे बघा, फ्रान्सिस डी अल्मेडा यांनी काय केलं बघा, हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर काय झालं बघा, ह्या पोर्तुगीज कंपनीचा भारतातला एक दुसरा गव्हर्नर आला बघा. त्या गव्हर्नरचं नाव आपल्याला माहीत पाहिजे. नाव थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. ते नाव आहे बघा अल्फान्सो, काय बोललो मी, अल्फान्सो डी अल्बुकर्क. नावं तुमचे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. अल्फान्सो डी अल्बुकर्क हे त्याचं नाव आहे. आणि हा अल्बुकर्क त्या ठिकाणी भारतामध्ये आला बघा 1509 मध्ये. काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग आता या अल्फान्सो डी अल्बुकर्क ज्यावेळेस भारतामध्ये आला बघा, त्यांनी काय केलं, पहिला तर मुद्दा लक्षात ठेवला, त्यांनी भारतामध्ये ही जी काही विजापूरची आदिलशाही आहे, ह्या विजापूरच्या आदिलशहाकडे बघा पूर्वी त्या ठिकाणी एक शहर होतं, ज्या शहराचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवचला बघा, ते आहे तुमचं त्या ठिकाणी गोवा शहर. कोणतं शहर बोललो मी, गोवा. मग या अल्बुकर्कनी काय केलं बघा, 1510 मध्ये गोवा शहर डायरेक्ट जिंकून घेतलं. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवचला, आतापर्यंत पोर्तुगीजांच्या भारतामध्ये फक्त वसाहती होत्या, पण त्यांच्या ताब्यामध्ये आता परमनंट स्वरूपामध्ये भारतातलं एक शहर आलं बघा. आणि ते शहर लक्षात ठेवचला कोणतं आहे त्या ठिकाणी, गोवा शहर. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवचला, गोवा शहर त्यांनी जिंकून घेतल्यामुळं. आणि अजून एक घटना लक्षात ठेवचला, या अल्बुकर्कनी काय केलं, मला सांगा, आता भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काय झालं बघा, त्यांच्या वसाहती सुरू झाल्या. पण मी तुम्हाला आता भारताबद्दल बोलतोय, वसाहती सुरू झाल्या, त्यांचा व्यापार त्या ठिकाणी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. पण जर आपण युरोप खंडामध्ये गेलो, तर युरोप खंडामध्ये लक्षात ठेवचला, हा जो काही पोर्तुगाल देश आहे बघा, ह्या पोर्तुगालमध्ये आणि त्या स्पेनमध्ये कंटिन्यू त्या ठिकाणी युद्ध व्हायचे बघा. मग आता भारतातला बराचसा प्रदेश आता ह्या कंपनीच्या हातात आलेला आहे, पोर्तुगीज कंपनीच्या. आता मला सांगा, प्रदेश जर त्यांचा भारतातला त्यांचा प्रदेश जर या ठिकाणी त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे, तर त्या प्रदेशाचं व्यवस्थापन करण्यासाठी किंवा त्या प्रदेशाची निगराणी ठेवण्यासाठी मला सांगा, तिथं मनुष्यबळाची आवश्यकता आहे की नाही, तर 100% आहे. मग आता पुढचा मुद्दा असा आहे बघा, मग जर इथलं नियोजन करण्यासाठी जर या कंपनीनं पोर्तुगाल नागरिकांना जर भारतामध्ये बोलून घेतलं, तर लक्षात ठेवचला त्याचा फायदा कदाचित स्पेन घेऊ शकतो, कारण की पोर्तुगाल हा छोटा देश आहे. मग जर पोर्तुगाल नागरिक जर भारतामध्ये आले, तर कदाचित स्पेन अटॅक करू शकतो बघा पोर्तुगालवरती, आणि तिकडे त्यांचा पराभव करू शकतो. म्हणून त्या अल्बुकर्कने काय केलं, एक धोरण भारतामध्ये राबवलं बघा, ज्या धोरणाबद्दल आपण त्या ठिकाणी आता पुढच्या 2 मिनिटांमध्ये बोलणार आहोत. बघा, ज्या ज्या ठिकाणी पोर्तुगीज वसाहती आहेत, त्या ठिकाणी काय केलं बघा, या अल्बुकर्कनी. आपल्या भारतामध्ये एक विचित्र प्रथा होती बघा, ज्या प्रथेचं नाव लक्षात ठेवचला, सती प्रथा. काय बोललो बघा त्या ठिकाणी, सती प्रथा. म्हणजे अल्बुकर्कचं मत असं आहे की एखाद्या महिलेचा पती ज्यावेळेस एक्सपायर होतो, त्यावेळेस तिनं सती जाण्याच्या ऐवजी पोर्तुगीज नागरिकांसोबत त्या ठिकाणी विवाह करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, एक तर पहिला मुद्दा, ही जी अनिष्ट प्रथा आहे ती बंद पडेल. आणि दुसरा मुद्दा, त्या ठिकाणी भारतामध्ये पोर्तुगीजांची संख्या जी आहे बघा, ती संख्या त्या ठिकाणी वाढवल. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवचला, इथं जर तुम्हाला परीक्षेमध्ये अशा टाईपमध्ये जर प्रश्न आला की भारतामध्ये या ठिकाणी सरळ लक्षात ठेवचला, भारतामध्ये सती प्रथा बंद करणारा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोणता. नंतर विल्यम बेंटिंग वगैरे हे ब्रिटिश गव्हर्नर आहेत, परंतु पहिला पोर्तुगीज गव्हर्नर जर कोणता असेल, तर त्याचं नाव लक्षात ठेवचला, काय बघा, हा अल्फान्सो डी अल्बुकर्क आहे. म्हणजे अल्बुकर्कच्या कालखंडामधल्या 2 घटना लक्षात ठेवचला. त्यातली पहिली घटना आहे, त्यांनी सती प्रथा बंद केली. आणि दुसरा एक घटना आहे बघा, त्यांनी काय केले, 1510 मध्ये हे जे गोवा शहर आहे, ते गोवा शहर काय केलं बघा, या ठिकाणी जिंकून घेतलेलं आहे. ठीक आहे, ती एक वेगळी घटना आपल्याला इथं माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं या अल्बुकर्कला पोर्तुगीज सत्तेचा भारतातील तुम्हाला काय म्हणायचं बघा, या ठिकाणी जनक म्हणायचं आहे. काय बोललो मी, जनक. 2 प्रश्न आहेत. जर पोर्तुगीजांचा भारतातला पहिला गव्हर्नर जर म्हणलं, तर लक्षात ठेवचला फ्रान्सिस डी अल्मेडा. आणि जर जनक जर म्हणलं, तर आपलं उत्तर काय पाहिजे बघा त्या ठिकाणी, अल्बुकर्क याला भारतातील पोर्तुगीज सत्तेचा जनक म्हणायचं आहे. आता तिसरा एक व्यक्ती आहे बघा, ज्याला आपण तिसरा गव्हर्नर म्हणूया. त्या तिसऱ्या गव्हर्नरचं नाव लक्षात ठेवचला, त्या गव्हर्नरचं नाव आहे बघा निनो डी कुन्हा. काय बोललो मी, निनो डी कुन्हा. हा त्या ठिकाणी भारतामध्ये आला बघा 1500 सरळ लक्षात ठेवचला, या ठिकाणी 15 मध्ये 1515 मध्ये. मग या निनो डी कुन्हाने काय केलं बघा, पुढच्या भागामध्ये
त्यांनी आता मला सांगा, भारतातील पोर्तुगीजांची पहिली राजधानी कोणती होती या ठिकाणी? कोचीन. 1510 मध्ये गोवा शहर त्यांच्या कंट्रोलमध्ये आलं. मग या निनोडी कुन्नांनी काय केलं? सरळ सरळ मुद्दा लक्षात ठेवला. निनोडी कुन्नांनी भारतातील ह्या पोर्तुगीजांची जी राजधानी आहे ही कोचीनवरनं काय केलं बघा, या ठिकाणी ट्रान्सफर केली गोवा शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? गोवा शहरामध्ये. कुणी? त्या निनोडी कुन्नांनी. आणि गोवा शहरामध्ये ट्रान्सफर केल्यामुळं तेव्हापासून या गोव्यामध्ये लक्षात ठेवला पोर्तुगीजांचं वास्तव या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि गोवा शहर खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकसित जर कुणी केले तर कुणी केलं बघा, ह्या निनोडी कुन्नांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या निनोडी कुन्नाला गोवा शहराचा निर्माता असं म्हणायचं आहे. काय बोललो मी? गोवा शहराचा निर्माता. 2 टाईपचे प्रश्न आहेत, 2 टाईपचे. पहिला एक भाग लक्षात ठेवला, जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला, दिसतंय ना रे बाबांनो? ज्यांना दिसत नाहीये सगळ्यांना दिसतंय का मला सांगा? सगळ्यांना दिसतंय का? ज्यांना दिसत नाहीये त्यांनी काय करा बघा, एकदा लेक्चर स्किप करा आणि डबल जॉईन करा. ठीक आहे. जर असा जर प्रश्न आला की गोवा शहर हे खालीलपैकी कुणी जिंकून घेतलं, तर आपलं उत्तर पाहिजे बघा अल्बुकर्कनी. परंतु गोवा शहराचा निर्माता कोणाला तुम्हाला म्हणायचं आहे? तर निनोडी कुन्हाला या ठिकाणी गोवा शहराचं काय म्हणायचं बघा, या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया निर्माता म्हणायचं आहे. ठीक आहे. आता या थोडंसं पुढं एक एक भाग आपण तुमच्या त्या ठिकाणी कव्हर करूया. आता पोर्तुगीज भारतामध्ये सुरुवातीला या ठिकाणी ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवला बघा, जसं हे पोर्तुगीज भारतामध्ये आले तसं ह्या पोर्तुगीजांचे आपल्या भारतावरती नेमका काय काय परिणाम झाले आपल्याला त्याच्याबद्दल ती या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पहिला तर एक भाग लक्षात ठेवला बघा, पोर्तुगीजांनी काय केलं, आपल्या भारतामध्ये काही पदार्थांची लागवड करायला सुरुवात केलेली आहे. त्यातला पहिला पदार्थ लक्षात ठेवला तो आहे बघा त्या ठिकाणी तंबाखू नावाचा पदार्थ. ठीक आहे. म्हणजे आपल्यापैकी जे जे लोक तंबाखू खात आहेत त्यांनी पहिले पोर्तुगीजांना धन्यवाद द्या. बरोबर आहे की नाही? त्यांच्यामुळे तुम्हाला तंबाखू खायला भेटायला लागली. लक्षात ठेवला. नाहीतर आपण इकडेच एखाद्या झाडाचा पाला खात बसलो असतो. म्हणजे पोर्तुगीजांनी काय केलं बघा, भारतामध्ये खऱ्या अर्थानं प्रथमतः तंबाखूची लागवड या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्याबरोबर लक्षात ठेवला यांनी काय केलं बघा, जी काळी मिरी आहे या काळी मिरीची पण त्या ठिकाणी भारतामध्ये लागवड करायला सुरुवात केली. नंतर बटाटा आहे बघा, नंतर कोबी आहे. हे जे पदार्थ आहेत या पदार्थांची भारतामध्ये प्रथमतः लागवड जर कुणी करायला सुरुवात केलेली आहे तर कुणी केली बघा, त्या ठिकाणी पोर्तुगीजांनी ही सुरुवात या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळेल. ही झाली पहिली घटना, त्यांचा पहिला परिणाम. मग आता दुसरा मुद्दा असा आहे बघा, या पोर्तुगीजांनी काय केलं आपल्या भारतामध्ये, पहिला तर भाग लक्षात ठेवला. मग कधी कधी प्रश्न असा पडतो आपल्याला, सर पोर्तुगीज 1498 मध्ये आले, ब्रिटिश लोक 1600 मध्ये आले, म्हणजे 100-102 वर्षानंतर ब्रिटिश भारतामध्ये आले, तरी पण ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं, पोर्तुगीजांना हे राज्य का नाही करता आलं? त्याचं कारण लक्षात ठेवला, ह्या पोर्तुगीजांनी काय केलं बघा, भारतामध्ये साम्राज्य विस्तार करण्यापेक्षा या ठिकाणी धर्म विस्तारावरती काय केलं बघा, जास्त त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. कशावरती बोललो त्या ठिकाणी? धर्म विस्तारावरती. आता यांचा धर्म होता बघा त्या ठिकाणी ज्यू धर्म. कोणता धर्म बोललो मी? ज्यू धर्म. मग आता काय करायचं माहितीये का, जर ज्यू धर्माचा तुम्हाला भारतामध्ये प्रचार प्रसार करायचा आहे तर या ज्यू धर्माचे धार्मिक धर्मग्रंथ या ठिकाणी भारतीय लोकांच्या हातामध्ये देणं आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने या पोर्तुगीजांनी काय केलं बघा, या ठिकाणी सरळ सरळ लक्षात ठेवला, 1556 मध्ये गोवा शहरात, काय बोललो मी, गोवा शहरामध्ये भारतातला पहिला जो छापखाना आहे, ज्याला आपण प्रिंटिंग प्रेस म्हणूया, ही सुरू केली बघा कोणी त्या ठिकाणी? पोर्तुगीजांनी. बऱ्याचदा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस किंवा भारतातला पहिला छापखाना कुणी सुरू केला, तर आपला आन्सर पाहिजे बघा पोर्तुगीजांनी सुरू केलेला आहे. आणि कधी जर सुरू केलाय तर लक्षात ठेवला, तो सुरू केला बघा 1556 मध्ये. ठीक आहे. तर आपल्याला एवढी माहिती या पोर्तुगीज कंपनीबद्दलची असणं आवश्यक आहे. पहिला तर भाग लक्षात ठेवला, पोर्तुगीज कंपनी कुठल्या देशामधली आहे, तर पोर्तुगालची आहे बघा. स्थापना झाली 1698 मध्ये. पहिली वसाहत किंवा वखार कोचीनमध्ये. पहिला गव्हर्नर फ्रान्सिस डी अल्मेडा, दुसरा गव्हर्नर अल्बुकर्क आहे ज्याला आपण जनक म्हणतो, आणि तिसरा गव्हर्नर लक्षात ठेवला निनोडी कुन्ना आहे, त्याला आपण त्या ठिकाणी गोवा शहराचा निर्माता म्हणतो. आणि पोर्तुगीजांचे भारतावर झालेले हे 2 परिणाम. पहिला परिणाम, त्यांनी भारतामध्ये तंबाखू वगैरे जे आहे ते यांची काय केली बघा, लागवड करायला या ठिकाणी. आवाज क्लिअर येतोय का रे? आवाज क्लिअर येतोय का? आवाज क्लिअर येतोय का? येतोय ना? आवाज क्लिअर आहे? एक सेकंद, मला घ्यायचं का? एक काम करा ना, 5 ते 6 घेऊन टाका, 6 ते 7 घेऊन टाका. आवाज क्लिअर येतोय? हा ठीक आहे, चला. हा पहिला भाग लक्षात ठेवला बघा, जर तुम्हाला विचारलं
की भारतामध्ये तंबाखू, काळी मिरी वगैरे जे आहे ते यांची लागवड करायला कोणी सुरुवात केली? तर आपला आन्सर पाहिजे बघा पोर्तुगीजांनी. आणि भारतातला पहिला छापखाना किंवा प्रिंटिंग प्रेस जी आहे ती 1556 मध्ये कोणी सुरू केली बघा? तर ही त्या ठिकाणी पोर्तुगीजांनी सुरू केलेली आहे. एवढी माहिती तुम्हाला ह्या पोर्तुगीज कंपनीबद्दलची असणं आवश्यक आहे. आता थोडंसं या पुढं आपल्याला 2 नंबरची कंपनीचा अभ्यास करायचा बघा, जी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा. चला, ब्रिटिश कंपनी. काय बोललो मी या ठिकाणी? ब्रिटिश कंपनी. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडं आता लक्ष द्या. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला बऱ्याचदा काही संकल्पना सुरुवातीला आपल्या क्लिअर नसतात. आपण बोली भाषेमध्ये बरेचसे शब्द बोलतो बघा, बरेचसे शब्द बोलतो. जसं काही काही लोक म्हणतात आपल्या भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं, काही काही लोक म्हणतात आपल्या भारतावरती ब्रिटिशांनी राज्य केलं. पण ब्रिटिश आणि इंग्रज यांच्यामधला फरक आज तुम्हाला मी सांगतो कसा आहे. पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला मला सांगा, इथं जर आपण बघितलं तर सरळ सरळ हा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपला आपण नाव दिले काय बघा, या ठिकाणी भारत. आणि या भारतामध्ये एक राज्य आहे, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवा. चला काय ठिकाणी? महाराष्ट्र. मग मला सांगा, महाराष्ट्रामधल्या नागरिकांना आपण भारतीय म्हणतो का? नाही म्हणत ना. महाराष्ट्रामधल्या नागरिकांना आपण भारतीय म्हणत नाहीत. महाराष्ट्रामधल्या नागरिकांना आपण महाराष्ट्रीयन म्हणतो. आणि अखंड भारतातल्या नागरिकांना आपण भारतीय म्हणतो बघा. काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मला सांगा, तुम्हाला एखादी कंपनी स्थापन करायची, कन्सिडर करा तुम्ही महाराष्ट्रातले आहात आणि तुम्ही कंपनी स्थापन केली अमेरिकेमध्ये, तर त्या कंपनीचं जे नाव असतं ना, जे काय तुम्ही कंपनी नाव ठेवतो ते, पण शेवटी असतं बघा या ठिकाणी इंडियन किंवा प्रायव्हेट लिमिटेड इंडिया. प्रायव्हेट लिमिटेड इंडिया, इंडिया, कारण की तुम्ही भारतीय कंपनी आहे ते. तसं जर तुम्ही युरोप खंडामध्ये गेले बघा, तर युरोप खंडामध्ये एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव लक्षात ठेवा. चला, ज्याला आपण ब्रिटिश म्हणूया. काय बोललो बघा? ब्रिटन. ग्रुपचं नाव आहे त्या ठिकाणी काय? ब्रिटन. आणि या ब्रिटनच्या त्या ग्रुपमध्ये छोटे मोठे बरेचसे देश आहेत. इंग्लंड आहे, स्कॉटलँड आहे, स्वित्झर्लंड आहे, नेदरलँड आहे, असे छोटे मोठे देश. त्यातला एक देश लक्षात ठेवा. चला, ज्याला आपण त्या ठिकाणी इंग्लंड म्हणूया. काय बोललो बघा? इंग्लंड. मग आता ह्या इंग्लंडमधल्या नागरिकांना म्हणायचे त्या ठिकाणी इंग्रज. आणि ह्या ग्रुपमध्ये जेवढे काही नागरिक आहेत या नागरिकांना काय म्हणायचं बघा? तर त्यांना म्हणायचे ब्रिटिश. ही पहिली संकल्पना या ठिकाणी क्लिअर करा. मग ज्या कंपनीनं आपल्या भारतावरती राज्य केले ती कंपनी होती या ठिकाणी कुठली बघा? इंग्लंडची कंपनी आहे. ब्रिटनची कंपनी नव्हती. ती कंपनी कुठली होती बघा? इंग्लंडची. मग आता इंग्लंडची जर कंपनी आहे तर मग आपण तिला असं म्हणायला पाहिजे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी. आपण तिला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी का म्हणतो? त्यासाठी पुढचा भागमध्ये आपण तिला लगेच तुमचे पॉईंट कव्हर करूया. पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला बघा काय झालंय या कंपनीबद्दल आपण जर बोललो बघा, तर काही वर्ष आपण त्या ठिकाणी सुरुवातीला बोलूया. पहिलं तुमचं वर्ष आहे बघा 1599. आता एक व्यक्ती आहे बघा, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. चला, जॉन मिल्डन हॉल. काय बोललोय मी? जॉन मिल्डन हॉल. हा इंग्लंडमधला नागरिक आहे जो 1599 मध्ये प्रथमतः भारतामध्ये आला. तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो, भारतात येणारा पहिला इंग्रज नागरिक कोणता आणि पहिला ब्रिटिश नागरिक कोणता? फरक आहे. ब्रिटिश म्हणजे त्या समूहामधला आणि इंग्रज म्हणजे इंग्लंडमधला. मग पहिला इंग्रज नागरिक आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा. चला काय बघा? जॉन मिल्डन हॉल. आणि हा जॉन मिल्डन हॉल ज्या जहाजानं भारतामध्ये आला ते जहाज लक्षात ठेवा. चला, रेड ड्रॅगन नावाचं जहाज आहे. म्हणजे भारतामध्ये येणारा पहिला इंग्रज व्यक्ती आहे जॉन मिल्डन हॉल. आणि पहिलं इंग्रजी जहाज आहे रेड ड्रॅगन नावाचं जहाज. चला आता या थोडंसं पुढं. मग हा भारतामध्ये आला, लगेच त्या ठिकाणी भारतामध्ये माल वगैरे खरेदी केला आणि लगेच त्या ठिकाणी कुठे गेला बघा? इंग्लंडमध्ये गेला. आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी काय केलं बघा? लगेच त्या ठिकाणी 1599 मध्येच भारतासोबत व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली, ज्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा. चला, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी. काय बोललो मी त्या ठिकाणी? इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी. कधी? 1599 मध्ये. मग ह्या कंपनीमध्ये सुरुवातीला एकूण फक्त 24 लोक होते बघा, म्हणजे 24 लोकांनी मिळून त्या ठिकाणी ही कंपनी स्थापन केली. पण आता पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला, जर ह्या इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करायचा आहे तर पहिला भाग लक्षात ठेवा. चला मला सांगा, ही कंपनी कुठली आहे त्या ठिकाणी? इंग्लंड देशामधली. पण आता ह्या एका देशातल्या कंपनीला व्यापार करायचा आहे डायरेक्ट त्या ठिकाणी आशिया खंडामधल्या भारतासोबत. त्यासाठी त्याला या ठिकाणी हा जो ब्रिटन आहे बघा, आणि ह्या ब्रिटनचा जो प्रमुख आहे त्याची परवानगी घेणं गरजेचं होतं. मग आता ह्या ब्रिटनच्या त्या कालखंडामध्ये प्रमुख होत्या ज्यांचं नाव लक्षात ठेवा. चला, राणी एलिझाबेथ पहिली. इथं पण तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न आलेत, राणी एलिझाबेथ पहिली. तर या कंपनीला ह्या राणीची त्या ठिकाणी परमिशन घेणं आवश्यक होतं. आणि 1599 पासून
ही कंपनी त्या ठिकाणी राणीची परमिशन घेण्याच्या तयारीत आहे, परंतु राणी त्यांना परमिशन देत नाही आहे. त्याचं कारण लक्षात ठेवा. चला, कंपनी ही प्रायव्हेट आहे आणि ह्या कंपनीला त्या देशामध्ये जाऊन फक्त व्यापार करायचा आहे. पण कदाचित ह्या कंपनीनं जर व्यापार नाही केला आणि जर तिथल्या प्रजेवर जाऊन जर अन्याय केले तर फायनली लक्षात ठेवा. चला, त्या ब्रिटनच्या राणीवरती दबाव निर्माण होऊ शकतो. म्हणून काय केलं बघा, त्या राणीनं शेवटी परमिशन दिलेलं नाही आहे. परमिशन दिली 1 वर्षानंतर. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. चला, ह्या इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला लक्षात ठेवा. चला, इसवी सन 1600 मध्ये कन्फर्म आपण जर डेट जर बघितली तर 31 डिसेंबर काय बघा त्या ठिकाणी 1600 मध्ये भारतासोबत व्यापार करण्याची परमिशन दिली गेली. पण ही परमिशन दिली फक्त त्या ठिकाणी 15 वर्षासाठी, ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये ह्या कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याची सनद असं म्हणतो बघा. आणि ही सनद त्या ठिकाणी किती वर्षाची आहे तर सरळ लक्षात ठेवा. चला, 15 वर्षासाठी ही त्या ठिकाणी सनद दिली. आणि सनद दिल्यानंतर आता ती कंपनी फक्त इंग्लंडची राहिलेली नाही आहे, तर या समूहाची झाली. मग या इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचं नाव त्या ठिकाणी चेंज केलं गेलं आणि तिला नाव दिलं बघा सरळ ब्रिटिश ईस्ट इंडिया या ठिकाणी कंपनी. काय बोललो मी? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. मग तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो बघा की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याची परमिशन किंवा सनद कोणी दिली, तर आपला आन्सर पाहिजे बघा या ठिकाणी राणी एलिझाबेथ पहिली हिनं परमिशन दिलेली आहे. आणि ही परमिशन फक्त किती वर्षासाठी दिली बघा? फक्त 15 वर्ष. मग चला ठीक आहे, आता भारतामध्ये कंपनी सुरू झाली, तिचा व्यापार त्या ठिकाणी सुरू झाला. आणि या कंपनीनं काय केलं बघा, आता ह्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारताच्या पश्चिम तटावरती लक्षात ठेवा. चला, भारताच्या काय बघा या ठिकाणी पश्चिम तटावरती आत्ता सध्याला गुजरात राज्यामध्ये, आत्ता सध्याचं राज्य कोणतं आहे तुमच्या या ठिकाणी? गुजरात. एक बंदर होतं बघा, ज्या बंदराचं नाव लक्षात ठेवा. चला, सुरत नावाचं बंदर. या सुरत नावाच्या बंदरामध्ये या ठिकाणी त्यांची पहिली वसाहत स्थापन करण्याचा निर्णय घेतला. काय बोललो मी? वसाहत स्थापन करण्याचा निर्णय घेतला. स्थापन केली का? नाही केली, निर्णय घेतला. पण आता मुद्दा असा आहे, जर यांना भारतामध्ये जर वसाहत स्थापन करायची आहे तर दुसरा मुद्दा पुन्हा भारताच्या पण राजाची परमिशन घेणं आवश्यक आहे. मग या कालखंडामध्ये आपल्या भारतामध्ये येतो बघा मुघल साम्राज्य. आणि इथं एक मुघल बादशाह आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवा. चला, जहांगीर शाह. काय बोललो मी या ठिकाणी? जहांगीर शाह. या जहांगीर शाहची परमिशन या कंपनीला घेणं आवश्यक होतं. आणि मग जहांगीर शाहची परवानगी घेण्यासाठी या कंपनीने काय केलं बघा, 1608 मध्ये यांचा एक वकील भारतामध्ये पाठवला, ज्या वकिलाचं नाव लक्षात ठेवा. चला, कॅप्टन हॉकिन्स नावाचा वकील आहे बघा. कोणता बोललो मी? कॅप्टन हॉकिन्स. तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की मुघल बादशाह जहांगीर शाहच्या दरबारामध्ये येणारा पहिला ब्रिटिश वकील कोणता? तर वकील लक्षात ठेवा. चला, कोणता बघा त्या ठिकाणी? कॅप्टन हॉकिन्स हा वकील आहे. आणि तो कशासाठी आलाय तर सुरत या ठिकाणी व्यापार स्थापन करण्याची परवानगी घेण्यासाठी हा वकील त्या ठिकाणी भारतामध्ये आलेला आहे. मुघल बादशाहला भेटला आणि या मुघल बादशाहाने काय केलं बघा, जहांगीर शाहने या कॅप्टन हॉकिन्सला सुरत या ठिकाणी वसाहत स्थापन करण्याची परवानगी देऊन टाकली. काय बोललो बघा? परवानगी त्या ठिकाणी देऊन टाकली. पण आता मॅटर हा झाला, मला सांगा ह्या सुरतमध्ये ऑलरेडी काय होतं बघा, हे जे पोर्तुगीज व्यापारी आहेत हे त्या ठिकाणी व्यापार करताय. मग आता मला सांगा, जर पोर्तुगीज व्यापारी त्या सुरत शहरामध्ये व्यापार करताय आणि पुन्हा जहांगीर शाहने काय केले, ब्रिटिश व्यापाऱ्यांना त्याच शहरामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली. मग हे लोक नाराज झाले, पोर्तुगीज लोक. त्यांचं मत असं होतं की आम्ही तुम्हाला रेग्युलर टॅक्स देतोय आणि आमचा त्या शहरामध्ये मागच्या 100-150 वर्षापासून व्यापार चालू आहे, तुम्ही विनाकारण आता ह्या ब्रिटिशांना आमच्यामध्ये का त्या ठिकाणी घुसळवताय आणि आम्हाला प्रतिस्पर्धी का निर्माण करताय. त्यामुळं काय केलं मग माहिती आहे का, ह्या पोर्तुगीजांनी या जहांगीर शाहवरती दबाव टाकला आणि दबाव टाकून काय केलं बघा, ही दिलेली जी परमिशन आहे त्यांनी ती त्याला रद्द करावं लावली. आता इथं दोघांचा अपमान झाला. पहिला अपमान कोणाचा? मुघल बादशाहाचा. परमिशन रद्द करावं लागली त्याला. आणि कुणामुळे करावं लागली? पोर्तुगीजांमुळं. आणि दुसरा अपमान कोणाचा? दुसरा अपमान त्या ठिकाणी कॅप्टन हॉकिन्सचा, म्हणजे शेवटी ब्रिटिशांचा. त्यांचं मत असं होतं की पोर्तुगीज हा छोटा देश आहे पोर्तुगाल, आणि डायरेक्ट आपल्याला त्यांनी जहांगीर शाहने दिलेली परवानगी या पोर्तुगीजांनी काय केली, कॅन्सल करावं लागली. त्यामुळं काय केलं माहिती आहे का, आता हिट लिस्टवरती दोघांच्याही म्हणजे जहांगीर शाहच्या पण आणि ह्या ब्रिटिशांच्या पण आता नजरेमध्ये कोण आलं बघा, हे पोर्तुगीज आले. आणि शेवटी या कॅप्टन हॉकिन्सनी काय केलं, 1611 मध्ये ह्या गुजरातमध्ये एक गाव आहे बघा, ज्या गावाचं नाव लक्षात ठेवा. स्वाली नावाचं गाव आहे. या स्वालीमध्ये काय केलं, ह्या कॅप्टन हॉकिन्सनी पोर्तुगीजांचा पराभव केला. आता ह्या कॅप्टनला यांनी पण मदत केली ती बघा, जहांगीर शाहने, कारण की त्याचा अपमान झाला होता. आणि मग या स्वालीमध्ये या पोर्तुगीजांचा पराभव झाला
आणि जहांगीर शाह एवढा प्रभावी झाला, लगेच त्यांनी काय केलं बघा, ह्या कॅप्टन हॉकिन्सला म्हणजे ब्रिटिशांना ह्या सुरत शहरामध्ये या ठिकाणी वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली. आणि मग या ब्रिटिशांनी 1613 मध्ये त्यांची भारतातली पहिली जी वसाहत आहे ही पहिली वसाहत त्या ठिकाणी काय केली बघा, सुरत शहरामध्ये या ठिकाणी स्थापन केली. तुम्हाला बऱ्याचदा कधी कधी प्रश्न असतो बघा की भारतामध्ये ब्रिटिशांची पहिली वसाहत कोणत्या शहरामध्ये स्थापन झाली, तर कोणत्या शहरामध्ये बघा, सुरतमध्ये. आणि कधी स्थापन झाली, 1613 मध्ये. आता मला सांगा, सुरत त्या ठिकाणी कुठं आहे, पश्चिम तटावरती आहे. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की पश्चिम जो तट आहे बघा, तो त्या ठिकाणी आता काय केलं, ब्रिटिशांनी पूर्णपणे तो त्यांच्या हातामध्ये घेतला. आता पुढे काय केलं माहिती आहे का, ब्रिटिशांनी आपला मोर्चा वळवला भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती, कारण की आता पश्चिम किनारपट्टी बऱ्यापैकी त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. मग आता पूर्व किनारपट्टीवरती काय केलं बघा, ह्या ब्रिटिशांनी सरळ सरळ लक्षात ठेव चला, 1639 मध्ये, काय बोललो मी या ठिकाणी, 1600 थोडं वर्ष लक्षात ठेव चला, 1639 मध्ये एक ब्रिटिश गव्हर्नर आहे बघा, त्या ब्रिटिश गव्हर्नरचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे आणि ते नाव लक्षात ठेव चला बघा, ते नाव आहे त्या ठिकाणी फ्रान्सिस डे नावाचा व्यक्ती. काय बोललो मी, फ्रान्सिस डे. या फ्रान्सिस डेने काय केलं बघा, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती म्हणजे या भागामध्ये, म्हणजे आत्ता सध्याच्या ह्या तामिळनाडू राज्यामध्ये बघा, कोणत्या राज्यामध्ये, आत्ता सध्याच्या तामिळनाडूमध्ये, त्या कालखंडामध्ये म्हणजे आपण जर बघितलं बघा, तर ह्या फ्रान्सिस डेने काय केलं, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरलं एक गाव मिळवलं आणि त्या गावाला एक नाव दिलं आणि ते नाव लक्षात ठेव चला, आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी मद्रास नाव म्हणूया. काय बोललो बघा, मद्रास. मद्रास म्हणजे आत्ता सध्याला जर तुम्ही तामिळनाडूमध्ये गेले तर तुम्हाला ह्या मद्रास शहराचं आत्ताचं नाव त्या ठिकाणी पाहायला मिळतं बघा, चेन्नई. चेन्नई म्हणजे पूर्वीचं मद्रास. आणि हे मद्रास शहर त्या ठिकाणी 1639 मध्ये काय केलं बघा, कोणी निर्माण केलं, तर ह्या फ्रान्सिस डेनी हे शहर निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून या फ्रान्सिस डेला आपण मद्रास शहराचा जनक किंवा मद्रास शहराचा निर्माता असं म्हणतो बघा. काय बोललो मी, मद्रास शहराचा निर्माता. आणि त्याच मद्रासमध्ये काय केलं बघा, ह्या फ्रान्सिस डेनी एक किल्ला बांधला. हे किल्ले पण लक्षात ठेव चला बरं का, आपल्याला कधी कधी अशावरती प्रश्न येतो बघा, आणि तो किल्ला आहे सेंट फोर्ट जॉर्ज. काय बोललो मी, सेंट फोर्ट जॉर्ज. आत्ताही लक्षात ठेव चला, हा किल्ला म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचा का आहे त्याचं रिझन तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही तामिळनाडू राज्यामध्ये गेले तर बघा, तामिळनाडू राज्याची जी विधानसभा आहे, विधानसभा जशी आपली मुंबईमध्ये आहे तशी त्यांची चेन्नईमध्ये आहे. आणि ही विधानसभा आत्ताही या किल्ल्यामध्ये भरवली जाते. कोणत्या, ह्या सेंट फोर्ट जॉर्जमध्ये. आणि तो किल्ला कोणी बांधला बघा, फ्रान्सिस डेनी बांधलाय. मद्रास शहर तर निर्माण केले आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो बघा, मद्रास शहराचा निर्माता असं म्हणतो. आता थोडंसं पुढे या, अजून एक घटना मला तुम्हाला सांगायची आणि ती आहे बघा 1668 मधली घटना, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि या घटनेमुळेच लक्षात ठेव चला, ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं. काय बोललो मी, ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं. ही घटना कोणती, 2 मिनिटं लक्ष द्या. बघा झालं काय, एक आपण जर या ठिकाणी जर प्रॉपर जर मुद्दा बघितला तर पहिला एक भाग लक्षात ठेवतो. मला सांगा, आता गोवा हे जे शहर आहे, या शहरामध्ये पहिल्यापासून त्या ठिकाणी पोर्तुगीजांचा काय बघा, तिथं त्यांच्या हातात आहे ते बघा. आता जनरली जर आपण बघितलं तर सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेव चला, आपण जर ह्या पोर्तुगीजांच्या बद्दल बोललो तर बघा, पोर्तुगलचा एक राजा आहे पोर्तुगालचा, आणि त्या राजाची एक बहीण आहे, ज्या बहिणीचं नाव लक्षात ठेव चला, कॅथरीन ऑफ ब्रेगॉन्झा. हे नावं तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाहीत बरं का, हे येणार नाहीत बोललो मी, पण ही घटनाक्रम लक्षात ठेव चला, कारण की इतिहासासारखा विषय आहे, तुम्हाला ह्या घटना थोड्याख्यात रिकॉल म्हणजे त्या माहीत असणं आवश्यक आहे. हा, पण हे नाव तुम्हाला येणार नाहीये, पण घटना विचारली जाऊ शकते. आता लक्ष द्या, नाव आहे बघा कॅथरीन ऑफ, काय बोललो मी, ब्रेगॉन्झा, हे तिचं नाव आहे बघा, कॅथरीन ऑफ ब्रेगॉन्झा. आता लक्ष द्या, मग झालं काय बघा, 1661 मध्ये ही कॅथरीन जी आहे बघा, ती आली भारतामध्ये आणि आता ती गेली बघा गोवा शहरामध्ये. आता शेवटी गोवा शहर पहिल्यापासून म्हणजे या कालखंडापासूनही त्या ठिकाणी थोडंसं आकर्षक आहे, कारण की समुद्रकिनारा, बाकी बीचेस वगैरे जे आहेत, म्हणजे आपण ज्याला म्हणूया निसर्ग जो आहे तो गोवा शहराला त्या ठिकाणी भरभरून मिळालेला आहे. त्यामुळे कॅथरीनने काय केलं बघा, गोवा शहरात त्या ठिकाणी ती गेली. आता इकडं आपण जर बघितलं बघा, इथं ब्रिटन नावाचा एक देश आहे, मोठा ग्रुप आहे तो, आणि या ब्रिटनचा भावी युवराज म्हणजे भविष्यामध्ये तो राजा बनणार आहे, पण आता युवराज आहे, ज्याचं नाव लक्षात ठेव चला, चार्लस दुसरा. हा पण त्या ठिकाणी काय केला बघा, भारतामध्ये आला आणि तोही लक्षात ठेव चला, फिरायला कुठे गेला बघा, गोवा शहरामध्ये. आता मला सांगा, हे दोन्ही पण अविवाहित आहेत आणि दोघांची भेट झाली नेमकं कुठं बघा, गोवा शहरामध्ये. आता शेवटी लक्षात ठेव चला, फॉरेन कल्चर आहे, आपल्यासारखं नाही आहे, बरोबर आहे की नाही.
आपली गोष्ट वेगळी असती. आपली भेट फक्त बाजारात होती, मामाच्या मुलाची, मामाच्या मुलीची, एखादी फार तर फार ज्यांना मामाच्या मुली आहेत. आता थोडंसं कालखंड बदलला आहे, पण थोडंसं तुम्ही जरा भूतकाळाचा एक 10-5 म्हणजे आपण ज्यावेळेस लग्नाच्या पहिले आपले मामाची पोरगी आपल्याला बाजारात भेटायची फक्त, आणि तिनं आपल्याला पाहिलं ती डायरेक्ट पळून जायची, एवढं आपण डेंजर होतो. बरोबर की नाही? आणि आताही लक्षात ठेव चला, जर आपण गरीब माणसं आहोत, लक्षात ठेव चला. आपल्याकडं इथं जर आपल्याला एखादी जर आपल्या कॉलेजमधली मुलगी म्हणा किंवा शाळेमधली एखादी जर मुलगी भेटली किंवा आपल्या गावातली जर आपण कुठंतरी फिरायला गेलो, मामाचीच म्हणतो मी, कशाला उघड डोक्याचं, मामाची जर मुलगी भेटली आणि फार तर फार एक तर थांबत होती, पहिली पळून जाते आपल्याला पाहिल्याबरोबर, दुसरा मुद्दा ती थांबली बाबा, आता आपल्या गप्पा कोणत्या असतील, बरं चाललंय का, मामी चांगली आहे का, ते मुलीचं जाऊ द्या, पहिलं मामीला विचारत चला, मामीचं, कारण की मामीच्या सगळ्या गोष्टी मामीच्या हातात, लक्षात ठेव चला. तुम्हाला जर मामाच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे तर मामा बाजूला ठेवा, पहिलं मामीला तुम्ही गोड गोड बोला, तेव्हा तुमचं लग्न. नाही, मामी हा विषय डेंजर आहे, लक्षात ठेव चला. ठीक आहे, हा एक वेळेस तुम्ही त्या पोरीसोबत भांडणं करा, पण मामी विषयच नाही. हा मामी आलं का लगेच, म्हणजे मामीला वाटलं पाहिजे की काय भाचा आहे, याच्यासारखा जगात पोरगात नाही कोणता. एवढं मामीला गोड गोड बोला, जर तुम्हाला मामाची मुलगी करायची असेल तर. नसेल तर मामीला मग असं शेजारून कट मारता निघून जायचं पुढं, काय जास्त गोड बोलायची गरज नाही. आता आपल्या गप्पा काय आहेत, जर भेटलोच आपण त्या ठिकाणी, लक्षात ठेव चला, मामा कसे आहेत, मामी कशी आहे, बरोबर की नाही, अशा आपल्या इकडल्या गप्पा. मी येणे ते पॉसिबल नाही आहे. पण आता हे दोघंही लक्षात ठेव चला फॉरेन कल्चरचं आहेत, आणि या दोघांचं सुरू झालं बघा गोवा शहरामध्ये, आपण ज्याला म्हणूया. इथं एकमेकांचं जे प्रेम आहे, हे प्रेम त्या ठिकाणी म्हणजे गप्पा वगैरे झाल्या आणि दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले. 1661 पासून त्यांचं प्रेम कहाणी सुरू झाली. पण मी तुम्हाला आत्ता सांगतो, हे ब्रिटिश लोक पहिल्यापासून खतरनाक आहेत. आता मी नंतर हळूहळू तुम्हाला एका इंग्रजाबद्दल बोलणार आहे. हे ब्रिटिश लोक पहिल्यापासून डेंजर आहेत बघा. आता 1661 पासून हे दोघं जण त्या ठिकाणी मस्तपैकी यांचं प्रेम सुरू आहे, आणि पाहता पाहता 1668 वर्ष आलं, हा पठ्य काय लग्नाचं नावच घेत नाहीये. ही मागं लागली बिचारी, आता लग्न करू. असं बी जनरली पोरांच्या डोक्यात नसतं लवकर लग्नाचं, बरोबर नाही, म्हणजे ह्या अशा केसमध्ये. मग आता कॅथरीननं लग्नाचा हट्ट धरला, शेवटी चार्लस मला, चला ठीक आहे मी लग्न करायला तयार आहे. पण भारतातलं एक शहर आहे बॉम्बे नावाचं शहर, जे सध्याला तुझ्या भावाच्या ताब्यात आहे. जर मला ते लग्नामध्ये जर मला दिलं तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, अन्यथा मी भावी राजा आहे, मला काय कमी नाही, म्हणजे काय लग्नाचा काय विषयच नाही आहे. तू पण त्या ठिकाणी राजाची बहीण आहे, तुला पण त्या ठिकाणी काही कमी नाही आहे. आणि शेवटी लक्षात ठेव चला 1668 मध्ये या दोघांचं लग्न झालं. आणि ह्या लग्नामध्ये काय झालं बघा, या पोर्तुगालच्या राजानं ते जे काही बॉम्बे बेट आहे, हे बॉम्बे बेट त्या ठिकाणी 1668 मध्ये कोणाला दिलं बघा, ह्या चार्लसला देऊन टाकलं. पण चार्लसला पुढचा प्रश्न हा पडला, शहर माझ्याकडे आलंय, पण पुढे मी काय करू शहराचं आता. मग या चार्लसने काय केलं बघा, त्याला एक कन्फर्म गोष्ट माहिती होती की आपल्या देशातली एक कंपनी आहे, ती भारतामध्ये व्यापार करते, मग आपण काय करू, हे शहर त्यांना भाडे तत्वावर देऊन टाकू. आणि मग 1668 मध्ये ह्या चार्लसने काय केलं बघा, हे जे बॉम्बे शहर आहे, हे बॉम्बे शहर सरळ सरळ लक्षात ठेव चला, या ठिकाणी कोणाला देऊन टाकलं बघा, कंपनीला देऊन टाकलं. आणि हे देऊन टाकलं वार्षिक भाडे तत्वावरती. आता 1-2 मिनिटं लक्ष द्या. लगेच काय केलं बघा, ह्या कंपनीने 1669 मध्ये एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेव चला, जेरॉल्ड एंजियर म्हणून. काय बोललं बघा, जेरॉल्ड एंजियर. ह्या जेरॉल्ड एंजियरची ह्या बॉम्बे बेटाचा गव्हर्नर म्हणून काय केलं बघा, या ठिकाणी नियुक्ती केली. काय बोललो मी, बॉम्बे बेटाचा गव्हर्नर. आणि मग या जेरॉल्डनी काय केलं बघा, हे बॉम्बे जी बेट आज आपण जे आधुनिक जी मुंबई पाहतोय ना, हे पूर्वी त्या ठिकाणी छोटे मोठे 7 बेट होते, त्यांना एकत्र केलं आणि एकत्र करून आत्ताचं आधुनिक तुमचं मुंबई शहर तयार केलं. आणि म्हणून या जेरॉल्ड एंजियरला बॉम्बे बेटाचा या ठिकाणी काय म्हणायचं बघा, सरळ त्या ठिकाणी जनक म्हणायचं आहे. काय बोललो मी, जनक. आत्तापर्यंत मी तुम्हाला 2 शहराचे जनक सांगितलेत, 3 शहराचे. गोवा शहराचं जनक आहे निनोडी कुन्ना, जे मगाशी तुम्हाला बोललो मी. मद्रास शहराचं जनक आहे फ्रान्सिस डे. आणि आता मी तुम्हाला बॉम्बे बेटाचा जनक सांगितलाय, ज्याचं नाव लक्षात ठेवलं काय बघा, जेरॉल्ड एंजियर. हे त्या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला ब्रिटिशांच्या सुरुवातीचा प्रवास सांगतो बघा. आता जर आपण बघितलं तर अजून तुम्हाला एक वर्ष लक्षात ठेवायचं आहे, 1698. एक ब्रिटिश गव्हर्नर आहे, ज्याचं नाव लक्षात ठेवचला जॉर्ज चारनौक म्हणून. काय बोललो बघा मी, जॉर्ज चारनौक. आता या जॉर्जनी काय केलं बघा, या ठिकाणी 1698 मध्ये
बंगाल नावाचा आपल्या भारतामध्ये एक प्रांत होता बघा, कोणता? बंगाल. आणि या बंगालमधलं 3 गावं मिळवले. त्यातलं पहिलं गाव आहे बघा त्या ठिकाणी कालिकाता, दुसरं गाव आहे बघा त्या ठिकाणी गोविंदपूर नावाचं गाव, आणि तिसरं गाव आहे बघा त्या ठिकाणी सातूनाती नावाचं गाव आहे. कोणतं बोललो मी? सातूनाती. म्हणजे कालिकाता, गोविंदपूर आणि सातूनाती हे 3 गावं मिळवले 1698 मध्ये. कोणी बघा? जॉर्ज चार्नोकने एकत्र केले, आणि एकत्र करून काय केलं बघा, आत्ताचं आधुनिक हे तुमचं जे कलकत्ता शहर आहे ते कलकत्ता शहर काय केलं बघा, या ठिकाणी निर्माण केलं. कोणी? या जॉर्ज चार्नोकने. तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो की कलकत्ता शहराची निर्मिती कोणत्या 3 शहरं एकत्र करून करण्यात आलेली आहे? 3 शहरं लक्षात ठेवा. चला, कालिकाता, गोविंदपूर आणि सातूनाती हे 3 शहरं एकत्र करून काय केलं बघा, आपण गोवा शहर निर्माण केले. आणि ते शहर कुणी निर्माण केलं? तर जॉर्ज चार्नोकनी. आणि म्हणून त्याला कलकत्ता शहराचा काय म्हणायचं बघा, या ठिकाणी निर्माता म्हणायचं. ठीक आहे, हा एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. सुरुवातीला ह्या कंपनीबद्दल एवढी बेसिक माहिती आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला बघा, आता आपण जातोय तुमच्या तिसऱ्या कंपनीकडं, ज्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा. चला, डच ईस्ट इंडिया कंपनी. हिला काय जास्त काळ भारतामध्ये व्यापार करता आलेला नाहीये. पहिला तर भाग लक्षात ठेवा. चला, डच कंपनी कोणत्या देशामधली आहे? तर तो देश लक्षात ठेवा. चला बघा, हॉलंड देश आहे. या कंपनीची भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने स्थापना झालेली बघा 1602 मध्ये. आणि या कंपनीने काय केलं, आपली भारतातली जी पहिली वसाहत आहे ती वसाहत निर्माण केली बघा मसुलीपट्टणम शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? मसुलीपट्टणम. पण बॅडलक लक्षात ठेवा. चला, 1759 मध्ये हे जे काही डच आहेत आणि डच आणि ब्रिटिश या दोघांच्या मध्ये एक लढाई झाली, ज्या लढाईचं नाव लक्षात ठेवा. चला, बेड्राची लढाई. कोणती बोललो मी? बेड्राची लढाई. आणि ह्या बेड्राच्या लढाईमध्ये काय झालं बघा, या ब्रिटिशांनी यांचा पूर्णपणे पराभव केला. नुसता पराभवच नाही केला, डायरेक्ट भारतामधून हाकलून दिलं. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. चला, भारतामधून युरोपला जाणारी पहिली कंपनी कोणती आहे तुमची? तर ती लक्षात ठेवा. चला, डच ईस्ट इंडिया कंपनी, जे तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये बोललो होतो. ठीक आहे, एवढी माहिती या ठिकाणी डचांच्या संदर्भात लक्षात ठेवा. चला, त्याच्यानंतर बघा तुमची चौथी कंपनी आहे, ज्या कंपनीचं नाव तुम्हाला माहित पाहिजे बघा, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी. कोणती? डॅनिश. चला मग आपले पॉईंट कन्फर्म आहेत, हे पॉईंट तुम्हाला सोडायचे नाही आहे. पहिला भाग लक्षात ठेवा. चला, डॅनिश व्यापारी कुठल्या देशामधले होते? मग या कंपनीची भारतामध्ये स्थापना कधी झाली आणि त्यांची पहिली वसाहत आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. तर डॅनिश व्यापारी होते या ठिकाणी डेन्मार्क देशामधले. कुठले बघा? डेन्मार्कचे. व्यापार करण्याच्या अनुषंगाने 1616 मध्ये त्यांनी कंपनी स्थापन केली आणि त्यांची वसाहत आहे बघा या ठिकाणी सेहरामपूर नावाची, जी तुम्हाला पाहायला मिळते पश्चिम बंगाल शहरामध्ये. कोणत्या बघा? सेहरामपूर. ही जी मसुलीपट्टणम आहे, हे मसुलीपट्टणम तुम्हाला पाहायला मिळतं बघा आंध्र प्रदेशमध्ये. मसुलीपट्टणम आत्ता सध्याचं शहर आहे ते मच्छलीपट्टणम म्हणून आपण त्याला ओळखतो, त्या कालखंडामध्ये मसुलीपट्टणम. इथं बघा सेहरामपूर या शहरामध्ये वसाहत निर्माण केली पश्चिम बंगालमध्ये. परंतु बॅड लक, चला ठीक आहे, यांना पण त्या ठिकाणी जास्त काळ भारतामध्ये व्यापार करता नाही आला. त्यामुळे 1845 मध्ये हे भारत सोडून चालले गेले. म्हणजे भारतातनं युरोपला जाणारी ही तुमची दुसरी कंपनी. आता सगळ्यात महत्त्वाची एक कंपनी आहे बघा 5व्या क्रमांकाला, ज्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा. चला, ती आहे तुमची त्या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. चला मग आपले पॉईंट आपल्याला सोडायचे नाही. या पहिला भाग लक्षात ठेवा. चला, फ्रेंच कंपनी कोणत्या देशामधली आहे? तर तो देश लक्षात ठेवा. चला, कोणता बघा? फ्रान्स. व्यापार करण्याच्या अनुषंगाने त्यांची स्थापना आपल्या भारतात झाली बघा 1664 मध्ये. आणि आता यांनी काय केलं बघा 1668 मध्ये एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. चला, फ्रान्सिस डी मार्टिन. अल्मेडा झाला आपला मगाशीच. फ्रान्सिस डी कोण बघा? मार्टिन. या मार्टिनला काय केलं, भारतातील कंपनीचा पहिला गव्हर्नर म्हणून काय केलं बघा, ह्या मार्टिनला पाठवलं. आणि मग या मार्टिननी काय केलं बघा, या ठिकाणी 1668 मध्ये यांची पहिली वसाहत निर्माण केली मसुलीपट्टणम शहरामध्ये. आणि अजून एक भाग लक्षात ठेवा. चला, ह्या मार्टिननी 1673 मध्ये भारताच्या पूर्व तटावरती एक शहर निर्माण केलं आणि त्या शहराचं नाव लक्षात ठेवा. चला बघा, पॉंडेचेरी. आणि म्हणून या मार्टिनला आपण पॉंडेचेरी शहराचा जनक किंवा निर्माता असं म्हणतो बघा. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला या ठिकाणी भाग माहिती असणं आवश्यक आहे. आणि पुढच्या भागामध्ये 1741 मध्ये ह्या फ्रेंच कंपनीचा एक गव्हर्नर भारतामध्ये आला बघा, डुप्ले नावाचा. आणि जसा डुप्ले भारतामध्ये आला तसं फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी वादाला सुरुवात झाली, म्हणजे युद्धाला सुरुवात झाली.
आणि हेच युद्ध तुम्हाला पाहिजे आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये, म्हणजे पुढच्या प्रकरणामध्ये. परंतु पहिला भाग लक्षात ठेवा. चला, आत्तापर्यंत आपण काय केलं आहे, ह्या एक एक ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत आलो आहे. त्यापैकी पहिली कंपनी आहे बघा पोर्तुगीज कंपनी, त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं ब्रिटिश कंपनी आहे, 3 नंबर लक्षात ठेवा चला डच कंपनी, त्याच्यानंतर आहे बघा तुमची डॅनिश कंपनी, आणि सर्वात शेवटी आपण कोणती कंपनी आत्ता पाहिली बघा, फ्रेंच कंपनी. बघा आता ह्या कंपन्या भारतामध्ये येण्याचा जो क्रम आहे तो क्रम तुम्हाला मी सांगितला होता, आणि ह्या भारतामधून कधी गेल्या बघा, म्हणजे जाण्याचा क्रम पण तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली 1498 मध्ये, भारतातून परत गेली बघा 1961 मध्ये. ब्रिटिश कंपनी भारतामध्ये आली 1600 मध्ये, परत गेली बघा तरी इकडे 1947 मध्ये. डच कंपनी भारतामध्ये आली 1602 मध्ये, परत गेली बघा 1759 मध्ये. डॅनिश कंपनी भारतामध्ये आली 1616 मध्ये, परत गेली बघा 1845 मध्ये. फ्रेंच कंपनी भारतामध्ये आली 1664 मध्ये, आणि परत कधी गेली बघा 1956 मध्ये. तर तुम्हाला येण्याचा आणि जाण्याचा हा जो क्रम आहे या कंपन्यांचा तो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि आता या कंपन्यांचा अभ्यास करताना आपण काही शहराचे निर्माते पण पाहिले बघा, जसं शहर आणि त्याचे निर्माते जे आहेत याच्यावरती पण तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. चला बघा, गोवा शहर आहे, त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा मद्रास शहराचा पण आपण त्या ठिकाणी निर्माता पाहिलेला आहे, बॉम्बे शहराचा पण आपण त्या ठिकाणी निर्माता पाहिला, कलकत्ता नावाचं शहर आहे बघा त्याचा पण आपण त्या ठिकाणी निर्माता पाहिला, आणि सर्वात शेवटी पॉंडिचेरी, ज्याला आपण आत्ता सध्याला पुद्दुचेरी असं म्हणतो बघा, तर ह्या पुद्दुचेरी किंवा पॉंडिचेरी शहराचा निर्माताही आपल्याला काळाच्या ओघामध्ये माहीत असणं आवश्यक आहे. बघा आता गोवा शहराचा निर्माता आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवा चला निन्हो डी कुन्हा, याला आपण गोवा शहराचा निर्माता म्हणतो बघा. मद्रास शहराचा निर्माता आपण म्हणतोय या ठिकाणी एका व्यक्तीला, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा चला फ्रान्सिस डे. बॉम्बे शहराचा निर्माता आपण म्हणतो बघा एका व्यक्तीला, त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा चला जेराल्ड एंजियर हे नाव आहे. कलकत्ता शहराचा निर्माता आपण म्हणतो बघा एका व्यक्तीला, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा चला जॉर्ज चार्नोक नावाचा व्यक्ती आहे. आणि पॉंडिचेरी शहराचा निर्माता आपण त्या ठिकाणी म्हणतो बघा फ्रान्सिस डी मार्टिन याला. ठीक आहे, म्हणजे काय करा बघा, काळाच्या ओघामध्ये ह्या शहराचे निर्मातेही त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, तर इथपर्यंत आपलं हे पहिलं प्रकरण होतं. इथं तुमचं पहिलं प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे. रनिंगमध्ये तुम्ही त्या ठिकाणी नोट करून घेऊ शकता, काही अडचण नाही आहे. परंतु याच्या ऑल PDF नोट्स ज्या आहेत ह्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, काही काळजी करू नका. ठीक आहे, फक्त आज या ठिकाणी हे गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. चला, इथं तुमचं पहिलं प्रकरण संपलं. भेटू आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या तुमच्या नवीन प्रकरणाला मी सुरुवात करणार आहे, इंग्रज आणि भारत संघर्ष, पण आपण ते उद्या बघूया. ठीक आहे, चला तिथं थांबतो मी. टाईमटेबलप्रमाणे तुमचं पुढचं लेक्चर त्या ठिकाणी लगेच कंटिन्यू होऊन जाईल, पण तुर्तास तुमची रजा घेतो मी. काही अडचण असेल तर तो नंबर मी तुम्हाला सुरुवातीला दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला फोन करा. ओके, चला थांबू आपण, भेटूया उद्या. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.